नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं लोकसेवा मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेबद्दल एक मोठं अपडेट समोर आलेलं आहे। तर ते अपडेट काय आहे चला पाहूया। तर मित्रांनो, गेल्या वर्षी खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं। त्यानुसार पंतप्रधान पीक विमा योजनेतून कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस व तूर पिके वगळता अन्य पिकांसाठी 1219 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता। यात प्रामुख्याने सोयाबीन पिकाचा समावेश आहे, तर दुसऱ्या टप्प्यात कापूस आणि तूर ह्या पिकांचा समावेश आहे। ह्यामुळे ह्या रकमेत मोठी वाढ होणार आहे। तर मित्रांनो, गेल्या वर्षी खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे संबंध खरीपात तब्बल 98,43,823 हेक्टर क्षेत्रात नुकसान झालेलं होतं। तर पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून हेक्टरी 17,500 रुपये देण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं। मित्रांनो, पीक विमा योजनेतून देण्यात येणारी रक्कम ही पीक कापणी प्रयोगावर आधारित आहे। त्यानुसार राज्यातील सुमारे 12,000 महसूल मंडळातील पिकांच्या उत्पादनाची सरासरी काढून त्यांची माहिती सरकारच्या विमा पोर्टलवर टाकण्यात ह्या ठिकाणी आलेलं आहे। ह्या 12,000 महसूल मंडळापैकी सुमारे 7,500 मंडळाची नुकसान भरपाईची माहिती अंतिम झालेली आहे। त्याला केंद्र सरकारने तसेच पीक विमा कंपन्यांनी सहमती दर्शवल्यानंतर नुकसान भरपाई देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, ह्यामध्ये जर पाहिलं तर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 11,835 कोटी रुपयांचा ह्या ठिकाणी निधी मंजूर झाला आहे। त्यानंतर नाशिकसाठी 878 कोटी रुपये, चंद्रपूर जिल्ह्यासाठी तब्बल 260 कोटी रुपये, तर सोलापूर जिल्ह्यासाठी 684 कोटी रुपये, जळगाव जिल्ह्यासाठी 106 कोटी रुपये, तर सातारा जिल्ह्यासाठी 6,378 कोटी रुपये, तर वर्धा जिल्ह्यासाठी 961 कोटी रुपये, नागपूर जिल्ह्यासाठी 194 कोटी रुपये, जालना जिल्ह्यासाठी 209 कोटी रुपये आणि गोंदिया जिल्ह्यासाठी तब्बल 3,106 कोटी रुपये। त्यानंतर नांदेड जिल्ह्यासाठी ज्या ह्या ठिकाणी बघितलं तर 8,137 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 25 कोटी रुपये, भंडारा जिल्ह्यासाठी 433 कोटी रुपये, तर पालघर जिल्ह्यासाठी 1,534 कोटी रुपये, त्यानंतर रायगड जिल्ह्यासाठी मित्रांनो 106 कोटी रुपये, वाशिम जिल्ह्यासाठी 109 कोटी रुपये, बुलढाणा जिल्ह्यासाठी 564 कोटी रुपये, त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यासाठी 209 कोटी रुपये, त्यानंतर हिंगोली जिल्ह्यासाठी पाहिलं तर मित्रांनो 9,895 कोटी रुपये, तर अकोला जिल्ह्यासाठी 158 कोटी रुपये, धुळे जिल्ह्यासाठी तब्बल 103 कोटी रुपये ह्या ठिकाणी निधी मंजूर झालेला आहे। पुणे जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपये, तर अमरावती जिल्ह्यासाठी 250 कोटी रुपये आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी जर बघितलं तर 24 कोटी रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यासाठी 27 लाख रुपये, ठाणे जिल्ह्यासाठी मित्रांनो 1,793 कोटी रुपये, रत्नागिरी जिल्ह्यासाठी जर बघितलं तर 7 कोटी रुपये, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 23 कोटी रुपये। मित्रांनो, ह्या 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीक विमा वितरित होणार असून दुसऱ्या टप्प्यात कापूस आणि तूर ह्या पिकांसाठी पीक विमा वितरित होणार आहे। मित्रांनो, ह्या 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन ह्या पिकासाठी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। पुढील 12 ते 24 तासाच्या आत तुमच्या खात्यावर हेक्टरी 17,500 रुपये ह्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पीक विम्याची रक्कम ह्या ठिकाणी येणार आहे। तर मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला, आपल्या लोकसेवा मराठी न्यूज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद।